मिशन 2029 अमित शहांची पंतप्रधान पदासाठी तयारी सुरू आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत। भारताच्या राजकारणात ज्या नेत्याला राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं, ज्या नेत्याच्या एका इशाऱ्यावर देशातील राजकारणाची दिशा बदलते, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या नक्की काय करतायत? ते 2026 मधील निवडणुका नाही तर त्यांच्या डोक्यात 2029 चा मोठा मास्टर प्लॅन तयार आहे। हे आम्ही म्हणत नाहीये, तर हा खळबळजनक दावा केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। मुंबईतल्या मनसे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली। राज ठाकरेंचा थेट आरोप आहे की अमित शहा 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत आणि त्यांचं लक्ष आहे देशाचे पंतप्रधान पद। 2029 मध्ये नरेंद्र मोदींनंतर भाजपचा चेहरा म्हणून अमित शहा स्वतःला प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे। त्यासाठी अमित शहा यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण? खरंच अमित शहा हे पंतप्रधान पदासाठी तयारी सुरू करतायत का? काय आहे संभाव्य स्थिती? पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। भारताच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीची आणि संघटन कौशल्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे। राज ठाकरे यांच्या मते अमित शहा हे केवळ सध्याच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून नसून ते 2029 च्या लोकसभा निवडणुकीची अत्यंत गुप्त आणि पद्धतशीरपणे तयारी करतात। 2029 मध्ये देशाचे पंतप्रधान होण्याचं अमित शहा यांचं लक्ष आहे आणि त्यासाठीच ते देशातील राज्यातील पक्षांना कमकुवत करून स्वतःचं एक स्वतंत्र आणि प्रबळ शक्ती केंद्र उभं करतात। म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील, तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते। भारतीय जनता पक्षानं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवून देशाच्या बहुतांश राज्यात आपली सत्ता आणि आपलं वर्चस्व दाखवलंय। साम दाम दंडभेद या सर्वांचा वापर करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि अमित शहा अशी चालतात की भाजपची सत्ता येते। महाराष्ट्रातही असंच झालंय। लोकसभेला ज्या महायुतीला लोकांनी कमी जागा दिल्या आणि महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतं टाकली, मात्र काहीच दिवसांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीची एकहाती सत्ता आली। हा बदल कशामुळे झाला? हाही प्रश्न उपस्थित झाला। महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली शिवसेनेची मोठी फूट आणि त्यानंतर निर्माण झालेले राजकीय समीकरण याकडे राज ठाकरे यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलंय। राज ठाकरे यांचा मुख्य सवाल असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटातून जेव्हा खासदार आणि आमदार बाहेर पडले तेव्हा ते थेट भाजपमध्ये का सामील झाले नाहीत? ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत का गेले? यामागे अमित शहा यांची रणनीती असल्याचं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? अमित शहा यांना 2029 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळवायची असेल तर त्यांच्या पाठीशी फक्त भाजपचं संख्याबळ असून चालणार नाही, तर त्यांना देशभरातील लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांचा आणि त्यांच्या खासदारांचा पाठिंबा आवश्यक असेल। हीच गोष्ट लक्षात घेऊन अमित शहा यांनी ही सर्व राजकीय गणितं आखली आहेत आणि भविष्यात दबावाचं आणि प्रभावाचं राजकारण करण्यासाठी हे पक्ष स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेत असा थेट दावा मनसे प्रमुखांनी केलाय। पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी या अमित शहा यांच्या निवडणूक रणनीतीचे सर्वात मोठे उदाहरण आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ज्या प्रकारे तृणमूलचे अनेक बडे नेते, आमदार आणि खासदार आपल्या गोटात खेचलेत आणि तिथलं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलंय, त्यानंतर नुकत्याच झालेल्या 2026 मधील अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवून एक मोठा राजकीय चमत्कार घडवलाय। हीच रणनीती महाराष्ट्रातही पाहायला मिळाली आहे, जिथे शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। विरोधी पक्षांचे आरोप आहेत की केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून किंवा सत्तेचा आमिष दाखवून ही पक्षफोडी अमित शहा यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आज 2026 मध्ये भारतातील भाजपच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केला तर हा पक्ष स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात प्रबळ राजकीय शक्ती बनलाय। सध्या देशातील 22 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे। यामध्ये 14 राज्यांमध्ये थेट भाजपचे स्वतःचे मुख्यमंत्री आहेत, तर 8 राज्यांमध्ये भाजप मित्र पक्षांसोबत सत्तेत सहभागी आहे।
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशात मोहन यादव, राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या खंबीर नेत्यांच्या हातांमध्ये सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या मे 2026च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं आसाम आणि पुडुचेरीमध्ये आपली सत्ता राखलीच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात विजय मिळवून संपूर्ण पूर्व भारताचं राजकीय चित्रच बदलून टाकलं. भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास आज भारताच्या एकूण भूभागापैकी तब्बल 72 ते 76% भागावर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं नियंत्रण आहे. तसंच देशातील जवळपास 78% लोकसंख्या या अशा राज्यांमध्ये राहते जिथं भाजप किंवा एनडीएचं सरकार आहे. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भाजप केवळ 7 राज्यांमध्ये सत्तेत होता. हा 12 वर्षांचा प्रवास अमित शहा यांच्या अचूक संघटन कौशल्याशिवाय शक्य नव्हता, असं राजकीय विश्लेषक सांगतात. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि संसदेत आणलेली बिलं ही केवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी नव्हती, तर ती भाजपच्या पुढील अनेक दशकांच्या राजकीय रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणं, सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणं आणि 3 तलाक विरोधी कायदा आणणं यांच्यासारख्या ऐतिहासिक निर्णयामुळे भाजपचा मूळ विचारसरणीचा अजेंडा पूर्ण झालाय आणि देशातील बहुसंख्य मतदारांमध्ये पक्षाची पकड अत्यंत मजबूत झाली आहे. याशिवाय नुकतेच अमित शहा यांनी देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी जुने कायदे बदलून नवीन कायदे लागू केलेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा देण्यासाठी त्यांनी नाफीस सारख्या डिजिटल प्रणालीचा आणि फॉरेन्सिक सायन्सचा विस्तार केलाय. अमित शहा यांनी एका फिंगरप्रिंट परिषदेत महाभारताचं उदाहरण देत सांगितलं होतं की ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णानं माहितीचं रूपांतर रणनीतिमांनी इंटेलिजन्समध्ये करून पांडवांना विजय मिळवून दिला, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजप देशातील व्यवस्था आणि राजकीय संघटन मजबूत करते. राज ठाकरे यांच्या या गंभीर आरोपानंतर देशातील राजकीय वातावरण तापलंय. विरोधी पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा हवाला देत भाजप आणि अमित शहा यांच्यावर हुकुमशाही पद्धतीनं राज्य चालवण्याचा आरोप पुन्हा एकदा सुरू केलाय. लोकशाहीत विरोधकांना संपवण्यासाठी आणि स्वतःची वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अमित शहा सरकारी यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करतायत असा सूर विरोधी गोटातून उमटोय. अमित शहा यांच्या कार्यपद्धतीकडे पाहताना असं लक्षात येतंय की शहा हे कधी शांत बसणारे नेते नाहीत. निवडणुका संपल्या तरी ते पुढील निवडणुकीच्या तयारीला लागतात. पक्षाची बूथ पातळीवरील यंत्रणा कशी मजबूत राहील, दक्षिण आणि पूर्व भारतात जिथं भाजप कमकुवत आहे तिथं पक्षाचा विस्तार कसा करता येईल यावर त्यांचं 24 तास बारीक लक्ष असतं. राज ठाकरे यांनी लावलेला हा तर्क पूर्णपणे खरा ठरेल की नाही हा येणारा काळच ठरवेल. परंतु या विधानामुळे अमित शहा यांच्या 2029च्या संभाव्य भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचे डोळे लागलेत. भाजपचा हा वाढता अवाढव्य विस्तार आणि अमित शहांची प्रत्येक राज्यावरील मजबूत पकड ही भारतीय राजकारणाला एका नव्या दिशेनं घेऊन जाते, हे मात्र निश्चित. राजकारणात कधीही काहीही अशक्य नसतं. राज ठाकरे यांनी केलेला हा दावा कदाचित आज केवळ एक राजकीय तर्क वाटू शकतो, पण अमित शहा यांच्या आजवरच्या प्रवासाकडे पाहिल्यास ते प्रत्येक गोष्ट अत्यंत विचारपूर्वक आणि दूरचा विचार करून करत असतात, हे नाकारता येत नाही. त्यामुळे अमित शहा हे 2029 साठी पंतप्रधान पदासाठी तयारी करतायत हे सध्या तरी त्यांच्या राजकीय रणनीतीतून दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.